मित्र हो, हजारो वर्षांपासून प्राचीन आरोग्यशास्त्रामध्ये लसणाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून आपण हल्ली बघतोय बरेच लोक त्यांच्या रोजच्या आहारामध्ये लसणाचा वापर करतात. मात्र बहुतांश लोकांना लसणाबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहितीच नसते. त्यामुळे बऱ्याचदा लसूण खाण्याचे त्यांच्या आरोग्याला म्हणावे तसे फायदे होत नाहीत किंवा काही वेळेला चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या प्रमाणात, चुकीच्या वेळेला लसूण खाल्ल्यामुळे या लसणाचे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण कोणता खायचा, कधी खायचा, किती प्रमाणामध्ये, कशा पद्धतीने खायचा, कोणी नाही खायचा, खात असताना नेमकी काय काळजी घ्यायची, यासोबतच दररोजच्या आहारामध्ये लसूण खाण्याचे 12 शास्त्रोक्त फायदे कुठले, लसूण खाल्ल्यामुळे जर अंगातली उष्णता वाढत असेल किंवा तोंडाचा घाणेरडा वास येत असेल किंवा पित्त वाढत असेल किंवा मूळव्याध वाढत असेल तर तो वाढू नये आणि लसूण सुद्धा चांगल्या प्रकारे खाता यावा, यासाठी देखील सोपे घरगुती उपाय आणि ट्रिक्स सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका. प्रत्येक मुद्द्यामागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला पाहूया लसणामध्ये असं नेमकं काय आहे ज्याच्यामुळे त्याला आरोग्यशास्त्रामध्ये मानवी आरोग्यासाठी महत्वाचं स्थान आहे. त्यामध्ये 5 असे महत्वाचे घटक आहेत ज्यामुळे आपल्याला याचा फायदा होणार आहे, औषधी गुणधर्म आपल्याला लागू होणार आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ॲलिसिन नावाचा जो सल्फर कंपाऊंड आहे. या सल्फर कंपाऊंड मुळेच लसणाला गरम टेस्ट आणि स्ट्रॉंग वास आहे. एवढंच नाही तर याच ॲलिसिनमुळे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल किंवा अँटीबायोटिक गुणधर्म लसणामध्ये उतरलेले आहेत. दुसरा महत्वाचा घटक या लसणामध्ये आहे ज्याचं नाव आहे ॲलिन. हे एक प्रकारचं अमायनो ऍसिड आहे जे आपल्या शरीराच्या सगळ्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावणार आहे. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ॲज्युइन. ॲज्युइन हे असं सल्फर डेरिव्हेटिव्ह आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या प्लॅटलेट्स, ज्याला आपण रक्तबिंबिका म्हणतो, त्या एकत्रित येऊन त्याची गाठ बनण्यापासून मज्जाव होतो. रक्ताचा पातळपणा चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवला जातो, तो अनावश्यकपणे घट्ट होऊ दिला जात नाही. चौथा महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये सेलेनियम आणि जर्मेनियम नावाचे ट्रेस एलिमेंट म्हणजेच मिनरल खनिज आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, चयापचयाच्या माध्यमातून तयार झालेले जे मेटाबॉलिक वेस्ट आहे किंवा फ्री रॅडिकल्स आहेत, हे निघून जाण्यासाठी आणि शरीराला चांगलं डिटॉक्स करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. आणि 5वा महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढणार आहे, मेंदूचं आरोग्य सुधारणार आहे, पचनशक्ती देखील तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होणार आहे. आता पाहूया आपल्या दररोजच्या आहारामध्ये लसूण समाविष्ट करण्याचे 12 शास्त्रोक्त फायदे. त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे या लसणामध्ये जे ॲलिसिन कंपाऊंड आहे, या ॲलिसिन कंपाऊंडमुळे आपल्या शरीरामध्ये अँजिओटेन्सिन 2 नावाचा जो हार्मोन आहे, संप्रेरक आहे, त्याची निर्मिती कुठेतरी कंट्रोल म्हणजे नियंत्रित ठेवली जाते. चा परिणाम म्हणून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिक मदत होते. म्हणजे तुमचा जर बीपी खूप वाढलेला असेल या अँजिओटेन्सिन जास्त तयार झाल्यामुळे, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची खूप चांगली नैसर्गिक जबाबदारी लसणाच्या माध्यमातून पार पाडली जाते. एवढंच नाही तर लसूण आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतो, त्याचं अंकुचन किंवा त्याच्यावरती जास्त ताण येऊ देत नाही, त्यामुळे देखील रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण लसणाचं सेवन मी सांगितल्याप्रमाणे करणार आहात तेव्हा तुमच्या शरीरातील सगळ्या रक्तवाहिन्यांमधून वाहणारे जे रक्त आहे ते खूप चांगल्या प्रकारे सहजपणे आणि मोकळेपणाने वाहण्यासाठी 100% मदत होणार आहे. आणि जेव्हा तुमच्या शरीरातला रक्तपुरवठा सगळा सुधारला जाईल तेव्हा तुमच्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना, सगळ्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषण खूप चांगल्या प्रकारे मिळेल, त्यांची कामं व्यवस्थित पार पाडली जातील. दुसरा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे LDL नावाचं जे कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो, जे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतींवरती जमा होतं आणि रक्तवाहिन्या अरुंद करतं आणि आपल्याला मेंदूचा
पक्षाघात किंवा हृदयाचा झटका आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं, किंवा कुठल्याही शरीराच्या भागामध्ये ही चरबी जेव्हा जमा होते तेव्हा तिथला रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे लसणाचं सेवन केल्यामुळे आपला LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 2016 मध्ये असं संशोधन झालं, जे लोक त्यांच्या आहारामध्ये किमान 2 महिन्यासाठी लसणाचं सेवन करतात कमी प्रमाणामध्ये, तर त्यांना त्यांच्या रक्तातील LDLचं प्रमाण 10% कमी करण्यासाठी 100% मदत होऊ शकते. तिसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे मेंदूच्या आरोग्यासाठी यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट तुमच्या मेंदूवरचा ताण काढून टाकणार आहेत, तुमच्या शरीरावरचा ताण काढून टाकणार आहेत. आणि जेव्हा ह्या लसणामधले अँटीऑक्सिडंट आपल्या रक्तामध्ये मिसळतात तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा जे फ्री रेडिकल्स आहेत ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी, न्यूट्रल होण्यासाठी मदत होते. आणि त्याचा परिणाम म्हणून आपली जी एजिंग प्रोसेस आहे किंवा वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज, शरीराचं होणारं नुकसान हे देखील टाळता येऊ शकतं, त्याच्यावरती कंट्रोल ठेवता येऊ शकतो. आणि मेंदूचं आरोग्य सुधारून मेंदूची जी स्मरणशक्ती आहे किंवा कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे एकूण विचार करण्याची जी शक्ती आहे ती देखील खूप चांगल्या प्रकारे सुरक्षित राहते. वय वाढल्यानंतर बऱ्याच लोकांना हातपाय थरथर कापतात, त्याला आपण पार्किन्सन डिसीज म्हणतो, किंवा अल्झायमर डिसीज म्हणजे स्मृतिभ्रंश आहे, लक्षात राहत नाही व्यवस्थित, तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी या लसणामुळे आपल्याला मदत होणार आहे. चौथा महत्वाचा फायदा आहे पचनशक्तीच्या आरोग्यासाठी. ज्या लोकांना भूक लागत नाही, तोंडाला चव नाही, सतत अपचन होतं, पोटामध्ये गॅस येतो किंवा गच्च होतं, डंबरल्यासारखं राहतं, व्यवस्थित खाल्लेलं पचत नाही, अंगी लागत नाही, यांच्यासाठी देखील वरदान ठरणार आहे. कारण याच्यामध्ये खूप चांगले पाचक गुणधर्म आहेत खाल्लेल्या अन्नाला पचवायला आणि तो लागू व्हायला, त्याच्यातली पोषक तत्व आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागू करण्यासाठी लसणामध्ये असे काही घटक आहेत. त्याच्यामुळे आपला गॅस्ट्रिक ज्युसेस असतील किंवा आतड्याचं आरोग्य असेल, फायबर चांगला असल्यामुळे तिथं प्रोबायोटिक गुणधर्म देखील लसणामध्ये खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे चांगल्या जंतूची वाढ आतड्यामध्ये होते, आतड्याची हालचाल चांगली होण्यासाठी मदत होते आणि एकूणच आपली पचनशक्ती सुधारली की संपूर्ण शरीर आपलं तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर लसणामध्ये कृमीनाशक गुणधर्म आहेत, म्हणजे पोटामध्ये जर जंत झाले असतील तर ते जंत काढून टाकण्याची सुद्धा नैसर्गिक ताकद या लसणाच्या मध्ये आहे. त्यामुळे तुमचा पचन मार्ग हा सुरक्षित राहणार आहे. जंताचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती खूप मोठे होतात, खास करून लहान मुलांना जंत होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी तुम्ही काय करा, लसणाची एक कुडी चांगली ठेसा, अर्धा कप पाण्यामध्ये ती उकळा आणि त्यातलं 1 चमचाभर पाणी सकाळी उपाशीपोटी त्या बाळाला प्यायला द्या. नक्कीच त्याच्या पोटामध्ये असणारे जे जंत आहेत, कृमी आहेत, ते निघून जाण्यासाठी, ते मरून जाण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होणार आहे. पाचवा महत्वाचा फायदा आहे, जर तुमच्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण खूप जास्त वाढलं असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार सर्दी, ताप, खोकला होत असेल, छातीमध्ये इतका गच्च किंवा घट्ट कफ झाला असेल, खोकला काढून सुद्धा तो व्यवस्थित निघत नसेल, तुटक निघत असेल, तर अशा वेळी देखील त्या कफाला पातळ करण्याची नैसर्गिक ताकद त्याच्यामध्ये आहे. मला चांगलं आठवते, गावाकडे जेव्हा एखाद्या लहान मुलाला कफ होतो तेव्हा त्याला लसणाची माळ करून त्याच्या गळ्यात टाकली जाते, जेणेकरून त्याचा कफ पातळ व्हावा आणि नक्कीच त्याचे चांगले रिझल्ट देखील बघायला मिळायचे. त्यामुळं ह्या कफाच्या आजारामध्ये, दम्याचा आजार असेल, सतत बलगम जमा होत असेल किंवा नाकामध्ये सायनुसायटिसचा आजार असेल तर याच्यामध्ये देखील लसूण अक्षरशः रामबाण औषध मानला जातो. सहावा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे शरीरातील वात कमी करण्याचा. कारण याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे जो शरीरामध्ये दाह निर्माण होतो त्या दाहाला देखील कमी करण्याचा, शांत करण्याचा गुणधर्म याच्यामध्ये आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी इन्फ्लामेशन म्हणजे दाह होतो तेव्हा तिथं वेदना येतात किंवा सूज येते. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठेही वेदना असू द्या, एखादा सांधा दुखत असू द्या, संधिवाताचा त्रास असू द्या, याच्यामध्ये लसूण तुम्हाला औषधासारखं काम करतो आणि तुमच्या वेदना आणि तुमची सूज देखील कमी करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं मदत करतो. असा देखील अभ्यास आहे, लसूण आणि तिळाचं तेल जर तुम्ही एकत्रितपणे केलं आणि त्याच्या दुखणाऱ्या भागावरती लावलं तर तो देखील कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते. तुम्ही करून पहा, या नक्कीच याच्यातले औषधी गुणधर्म तुम्हाला मदत करतील. सातवा महत्वाचा फायदा आहे हृदयाच्या आरोग्यासाठी. आपण हल्ली बघतोय की दररोज एक तरी बातमी आपल्याला ऐकायला येते की अमुक व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. याच्यामध्ये लसूण आपल्याला खूप चांगला मदत करणार आहे. कारण हृदयविकाराचा झटका येतो म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळं रक्तपुरवठा खंडित होतो आणि हृदय बंद पडतं. परंतु त्या रक्ताच्या गाठी होऊ नये, हार्टमध्ये ब्लॅकेज होऊ नये आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू नये म्हणून देखील आपल्याला लसणामध्ये असणारे जे वेगवेगळे कंपाऊंड मगाशी सांगितले ते मदत करणार आहेत. आठवा महत्वाचा फायदा आहे डायबेटीस म्हणजेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी हे वरदान मानलं जातं. कारण याच्यामध्ये असणारे जे सल्फर कंपाऊंड आहे याच्यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी, ते नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. एवढंच नाही तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी देखील खूप चांगली वाढते. इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी काम करायला सुरुवात करतं जेव्हा तुम्ही लसणाचं सेवन शास्त्रोक्त पद्धतीने करता.
नववा महत्वाचा फायदा याच्यामध्ये अँटी इन्फेक्टिव्ह गुणधर्म आहेत, अँटीबायोटिक गुणधर्म आहेत. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठलंही इन्फेक्शन संसर्ग झाला असेल तर तो देखील नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. 10वा महत्वाचा फायदा आहे त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी. याच्यामध्ये असणारे जे ऑर्गॅनिक सल्फर आहे त्याच्यामुळे त्वचा एकदम निरोगी राहण्यासाठी मदत होते. त्वचेचा कुठलाही आजार असू द्या, वारंवार मुरून पुटकुळ्या येत असू द्या, रॅश येत असू द्या, अंगावर काळे डाग पडलेले असू द्या, फंगल इन्फेक्शन असू द्या, गचकरण असू द्या, एक्झिमा असू द्या, कुठल्याही किंवा सोरियासिस मध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ह्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे त्वचेच्या आणि सौंदर्याच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगला मानला जातो. 11वा महत्वाचा फायदा आहे पुरुष आणि स्त्रियांच्या प्रजनन संस्थेसाठी नंबर 1 काम करतो. पुरुषांच्या मध्ये लैंगिक अशक्तपणा आला असेल किंवा लैंगिक इच्छा शक्ती कमी झाली असेल तर यामध्ये देखील खूप चांगला काम करतो. वीर्य वाढण्यासाठी किंवा शुक्राणू वाढण्यासाठी देखील खूप चांगली मदत करतो, किंवा तिथल्या प्रजनन अवयवाचा जो रक्तपुरवठा आहे तो चांगला वाढवण्यासाठी आणि पुन्हा ती गेलेली ताकद मिळवण्यासाठी देखील पुरुषांच्या मध्ये लसूण हा औषधासारखा काम करतो. एवढंच नाही तर स्त्रियांच्या प्रजनन आरोग्यावर देखील खूप चांगली मदत करतो. गर्भाशयाचा रक्तपुरवठा सुधारतो, गर्भाशयाच्या मुखाचा किंवा तिथल्या संपूर्ण प्रजनन अवयवांचा रक्तपुरवठा सुधारला जातो. एखाद्या महिलेला मासिक पाळीवरून अंगावरून जास्त रक्तस्राव जात नसेल, थोडा थोडा जात असेल, तुटक तुटक जात असेल आणि तेवढा जात असताना सुद्धा प्रचंड वेदना तिला सहन कराव्या लागत असतील, वेदनेच्या तुलनेनं तेवढा रक्तस्राव बाहेर पडत नसेल तर अशा वेळी देखील खूप चांगल्या प्रकारे मोकळेपणानं रक्तस्राव होण्यासाठी लसूण तुम्हाला मदत करणार आहे आणि एकूणच तुमची प्रजनन शक्ती असेल तर ती देखील स्त्रियांची वाढणार आहे. आणि 12वा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे लसूण सगळ्यांच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध आहे आणि इतर औषध गोळ्याच्या तुलनेनं स्वस्त आहे आणि मस्त देखील आहे. आता पाहूया लसूण कोणी, कधी, किती, कशा पद्धतीने खावा, काय काळजी घ्यावी आणि कोणी खाऊ नये, तर कोणता खावा लसूण. तर सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीचा लसूण तुम्ही गावरान देशी लसूण खाल्ला पाहिजे, ज्याच्या कुड्या ज्या असतात, कांदे जे असतात ते एकदम मध्यम आकाराचे असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या जांभळट रंगाच्या छटा असतात, लाईन असतात, तो लसूण जो असतो तो गावरान मानला जातो आणि या लसणामध्ये खूप चांगले गुणधर्म नैसर्गिकरित्या आलेले असतात, उतरलेले असतात. त्याच लसणाचं आपण शक्यतो सेवन करावं. लसूण कधी खावा तर सकाळी उपाशी पोटी तुम्ही लसूण खाल्ला तर तो खूप चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराला लागू होईल, कारण सकाळी उपाशी पोटी आपली आतडी किंवा जठर हे मोकळं असतं. लसणामधले जे पोषक गुणधर्म आहेत ते आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी याच्यामुळे मदत होते. 2 लसणाच्या ज्या कुड्या आहेत, पाकळ्या आहेत, त्या तुम्ही सोलून घ्या आणि ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय गुळाबरोबर त्या बारीक चावून खा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आणि चावून खाल्ल्याच्या नंतर एक कपभर कोमट पाणी तुम्ही सावकाश सिप प्या आणि त्याच्यानंतर अर्धा तासाने तुमचा नाश्ता किंवा इतर काही चहा पाणी असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. ज्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे किंवा पित्त होतं किंवा मूळव्याध उठतो, लसूण खाल्ल्यानंतर त्रास होतो उष्णतेचा, तर अशा लोकांनी काय करायचं की लसणाच्या पाकळ्या 2 थोड्याशा हलक्याशा चेचायच्या आणि त्या तुम्ही 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्री भिजू घालायच्या आणि सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी हे पाणी तुम्ही पिऊन टाका आणि राहिलेला लसूण जो आहे तो तुमच्या भाजीमध्ये किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये टाकू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला लसणामध्ये असणाऱ्या उष्ण गुणधर्माचा अजिबात त्रास होणार नाही, दुष्परिणाम होणार नाही. काही जण विचारतात लसूण भाजून खावा का कच्चा खावा, तर नक्कीच कच्चा खाल्ला तर तुम्ही त्याच्यातले सगळे फायदे खूप चांगल्या प्रकारे करून घेऊ शकता. भाजून खायचा असेल तर त्याच्यातला जो पॉवर आहे किंवा त्याच्यातले जे गुणधर्म आहे ते कुठेतरी बिघडू शकतात किंवा ते कमी होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात. भाजीमधून खायचा असेल तर किती घेतला पाहिजे, तर तुम्ही जर 4 लोकांची भाजी करत असाल तर साधारण 4 ते 5 पाकळ्या त्याच्यामध्ये तुम्ही टाका, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना त्याचा खूप चांगला फायदा करून घेता येईल. उन्हाळ्यामध्ये लसूण खावा का, तर उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या शरीरामध्ये उष्णता खूप जास्त होत असेल, अंगाची लाही होत असेल तर तुम्ही नेहमीपेक्षा निम्म प्रमाण लसणाचं घ्या, म्हणजे अर्धी ते 1 पाकळी तुम्ही लसणाची घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला उन्हाळ्यामध्ये देखील हे सगळे जे त्रास आहेत ते कमी करण्यासाठी मदत होणार आहे. आता हे सगळे फायदे करून घेण्यासाठी लसूण किती दिवस खावा, तर साधारण 7 दिवस 15 दिवस खावा, त्याच्यानंतर परत 15 दिवस थांबा, परत तुम्ही 7 दिवस 15 दिवस चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने हा सूट होत असतो, त्यामुळे आपलं शरीर बरोबर सांगत असतं. आपलं शरीर एक खूप मोठा डॉक्टर आहे, ते तुम्हाला सांगतं की ह्याच्यामुळे ह्याला त्रास व्हायला लागला. तो थोडंसं निरीक्षण करा, स्वतःच्या शरीराकडे बारकाईने ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला बरोबर लक्षात येईल की काय सूट व्हायला लागले आणि कशाचा त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने लसणाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. काही जण विचारतील जेवताना तोंडी लावला तर चालेल का, तर चालेल, फक्त 2च पाकळ्या गेल्या पाहिजेत, हे आवर्जून लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त खाऊ नका. अति तिथं माती असते. औषध आहे, औषध समजूनच खा.
जर तुम्ही याचे फायदे जास्त आहेत म्हणून जास्त खाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तोटाच तुम्हाला होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लसूण कोणी खाऊ नये किंवा खात असताना डॉक्टरांचा सल्ला कोणी घ्यावा, तर ज्या लोकांना रक्त पातळ व्हायची गोळी चालू आहे आधीपासूनच त्यांनी आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्याच्यानुसार त्यांनी लसणाचा डोस ठरवून घ्यावा. ज्यांना रक्तस्रावाचे आजार आहेत, म्हणजे मासिक पाळीतून खूप जास्त रक्तस्राव जातो, हेवी ब्लिडिंग होते, नाकातून रक्तस्राव होतो, हिरड्यातून रक्तस्राव होतो किंवा संडासातून रक्त जातं, अशा लोकांनी देखील लसणाचं प्रमाण त्यांच्या शरीराला सूट होईल असंच कमी प्रमाणात घ्यावं किंवा घेत असताना डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा. यासोबतच लसूण खाल्ल्यानंतर तुम्हाला काही विशेष त्रास होत असेल, म्हणजे लसणामध्ये असणाऱ्या घटकाची काही लोकांना ऍलर्जी असू शकते, अशा वेळी देखील तुमचं शरीर लगेचच सांगतं की लसूण खाल्ल्यानंतर मला त्रास होतो, तू खाऊ नको, तेव्हा लगेचच तुम्ही लसूण खाणं बंद केलं पाहिजे. तर नक्कीच आजपासून मी सांगितल्याप्रमाणे लसूण खायला कोण कोण सुरू करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील लसणाचे शास्त्रोक्त फायदे माहीत करून घेता येतील, त्याचा त्याला चांगला फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच तुमच्या मनामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले तुमच्यासाठी, तुमच्या मित्र नातेवाईकांसाठी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.